सादर शिवशरणार्थ भक्तमंडळी, सप्रेम जय शिवा. परमस्नेही श्रीमान राजू जुबरे लिखित शरण जीवन दर्शन भाग 2 या ग्रंथामध्ये जगज्योती क्रांतिसूर्य समतानायक महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन शरणशरणींच्या जीवनदर्शनाचा सुंदर मिलाप आपल्याला पाहावयास मिळतो. त्यापैकीच एक महाशरण शरण हविनहाळ कल्लय्या यांच्या जीवनचरित्रातील काही सुमधुर प्रसंग आपण पाहणार आहोत. भारताच्या इतिहासामध्ये कर्नाटकने 12व्या शतकाची अशी काही पाने जोडली आहेत जी वैश्विक मंचावर अद्वितीय आहेत. 12व्या शतकाच्या पूर्वकाळात जितके चिंतक होऊन गेले, जितकी आंदोलने झाली, जितकी तत्वदर्शने पुढे आली, त्या सर्वांचे सार सत्व 12व्या शतकातील शरणांनी महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखाली साऱ्या जगाला प्रदान केले. महात्मा बसवेश्वरांची विचारधारा गेली सुमारे 900 वर्ष कन्नड भाषेत बंदिस्त राहिली, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. खूपशा प्रयत्नानंतर गेल्या काही दशकांपासून शरणांच्या विचारप्रणालीचा अन्य भाषांच्या माध्यमातून प्रसार व प्रचार होत आला आहे. बसवेश्वरांची चिंतनधारा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारधारा अर्वाचीन सर्व विख्यात विचारवंतांच्या तत्त्वज्ञांच्या विचारप्रणालीपेक्षाही अधिक श्रेष्ठ, उपयुक्त आणि अनुसरणीय असल्याची प्रचिती विद्वान चिंतकांना होऊ लागली आहे. आजवर महात्मा बसवेश्वरांकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहिले जात होते. आता त्यांच्या तत्त्वचिंतनामधून वैश्विक मूल्यांची जाणीव करून घेतली जात आहे. महाशरण हविनहाळ कल्लय्या यांच्याबद्दल ऐकताना खरंच खूप मोठा आनंद वाटतो. हविनहाळ हे कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील एक लहानसे गाव. विजयपूरहून वायव्येस सुमारे 35 मैल, मंगळवेढ्याहून 18 मैल आणि सोलापूरहून 30 मैल अंतरावर आहे. या गावात शिवय्या आणि सोमव्ये हे शिवभक्त दाम्पत्य राहत होते. त्यांची ग्रामदैवत श्री कल्लेश्वर देवावर नितांत श्रद्धा होती. शिवभक्ती आणि आपल्या कायकात ते रममान असायचे. शिवय्या सोन्याचे दागिने अलंकार घडविण्यात तरबेज होते. एक निपुण सुवर्णकार होते. त्यांच्या कार्यकुशलतेची कीर्ती पंचक्रोशीत पसरलेली होती. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. ग्रामदैवत श्री कल्लेश्वराचा प्रसाद म्हणून त्यांनी आपल्या बाळाचे नाव कल्लय्या असे ठेवले. कल्लय्या लहानाचा मोठा झाला. त्याचीही ग्रामदैवत कल्लेश्वरावर नितांत भक्ती होती. दीननित्य शिवपूजा केल्याशिवाय तो पोटात अन्नाचा कणही घालत नसे. शिवपूजा, शिवस्मरण आणि आपले कायक असा कल्लय्याचा जीवनक्रम सुरू होता. कल्लय्याच्या कायकनिष्ठेमुळे त्यास कामाचे कौशल्य प्राप्त झाले होते. शिवय्या व कल्लय्या या पितापुत्राच्या कुशल कामाची कीर्ती बिज्जळाच्या कानी जाते. बिज्जळ राजा आपल्या सेवकांकरवी सोने देऊन सुंदर असे राजवस्त्र मढविण्यास सांगतो. आपला मुलगा कल्लय्या या कामात निपुण आहे, त्याच्या साहाय्याने आपण हे काम पूर्ण करू या विश्वासाने शिवय्या हे काम स्वीकारतात. परंतु कल्लय्याचे मन दिवसेंदिवस शिवध्यान, शिवपूजेत अधिक गुंतत होते. तसे त्याचे कामाकडे दुर्लक्ष होत होते. या कामात कल्लय्या निपुण असल्यामुळे त्याच्याकडून हे काम पूर्ण व्हावे म्हणून शिवय्या सतत कल्लय्याच्या मागे कामाचा तगादा लावत असत. शिवय्यास या कामाचा एक प्रकारचा ध्यासच बसला होता. त्यामुळे त्याचे कशातही लक्ष लागत नव्हते. रात्री झोपसुद्धा लागत नव्हती. एके दिवशी शिवय्यास मध्यरात्री जाग येते. ते त्याच वेळी कल्लय्या झोपेतून उठितात आणि म्हणतात, कल्लय्या, अरे बाळा उठ, कामाला लाग. हे काम पूर्ण झाल्याशिवाय तू घराच्या बाहेर जायचे नाही. कल्लेश्वर देवालयात सुद्धा पाय ठेवायचा नाही. दिवसेंदिवस शिवपूजेकडे झुकत असलेल्या त्याच्या मनाला हे पटत नाही. वडील आपल्या शिवपूजेस विरोध करीत आहेत अशी त्याची भावना होते. त्याचा उद्वेग वाढत जातो आणि शेवटी तो आपल्या वडिलांना म्हणतो, मी तुमचा मुलगा नाही, तुम्ही माझे वडील नाही.
कल्लेश्वरच माझे आई वडील, मला हा प्रपंचच नको. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून शिवय्यास फार राग येतो. ते रागाच्या भरात कल्लय्यास मारहाण करतात. कल्लय्या वडिलांच्या विरोधाला न जुमानता घराबाहेर पडतो आणि थेट कल्लेश्वर देवालयात जातो. शिवलिंगासमोर प्रलाप करीत भावनेच्या भरात स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तेथे देववाणी होते, कल्लय्या, हा मार्ग योग्य नव्हे, तू चुकीचे करत आहेस, थांब. ही वाणी ऐकून कल्लय्या भानावर येतो. शिवलिंगाला मिठी मारून तसाच पहुडतो. सकाळी पुजारी येऊन कल्लय्यास उठवतात. दुसऱ्या दिवसापासून कल्लय्या शिवध्यान, शिवनामस्मरण यात आपला अधिक काळ घालवत असतो. त्याची ही लढीवाळ भक्ती सत्याचा मार्ग शोधत असते. याच काळात सोलापूरच्या सिद्धरामांची कीर्ती त्याच्या कानावर येते. तो थेट सोलापूर गाठतो. तिथे त्याला सिद्धरामांचा सहवास लाभतो. सिद्धरामांच्या सहवासात त्याच्या ज्ञानाची भूक शमत जाते. सिद्धराम हे कल्याणला जाऊन आल्यानंतर दीननित्य शिवानुभव गोष्टी करीत असत. अनुभव मंटपातील बसवादी शरणांचे विचार ते आपल्या प्रवचनातून सांगत असत. त्यांच्या शिवानुभव चर्चेत सहभागी होण्यासाठी असंख्य शिवभक्त येत असत. दीननित्य शिवानुभव गोष्टीस येणाऱ्या एका शिवभक्त स्त्रीशी कल्लय्याचा परिचय होतो. तो परिचय प्रेमात रूपांतरित होतो. कल्लय्याचे प्रेम त्या स्त्रीच्या नजरेत येते. तीही कल्लय्यास पसंत करू लागते. दोघेही एकमेकावर मोहित होतात. ही वार्ता सिद्धरामांना कळते. सिद्धराम म्हणतात, भक्ताचे मन स्त्रीवर मोहित झाल्यास विवाह करावा, असे सांगून त्या दोघांचा विवाह लावतात. कल्लय्याच्या पत्नीचे नाव काय होते याबाबत इतिहास मौन बाळगतो. त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर एक कन्यापुष्प सुद्धा उमलते. तिचे नाव कल्लव्ये. कल्लय्या सिद्धरामांच्या आश्रमातच कायक करीत आपले जीवन चालवित असतात. पत्नी, मुलगी हे शिवभक्ती संपन्न असतात. कल्लय्यांच्या कायकात तेही सहभागी होतात. कल्लय्या शिवानुभव गोष्टी ऐकत ऐकत तेही अनुभवी होतात. वचन रचना करू लागतात. सिद्धरामांच्या नित्य सहवासामुळे त्यांच्या अंगी बसवतत्वांचे आचरण दृढ होत जाते. महात्मा विश्वेश्वरांचे विचार त्यांच्या मनामध्ये घर करू लागतात. सर्व समानतेची भावना बळावते. वेद प्रामाण्य, विप्रांचे आचरण, कर्मकांड यातील फोलपणा पाहून त्यांची किळस येते. जातीयता, वेदशास्त्रांचे अवाजवी महत्त्व, विप्रांचे बोलणे एक, वागणे दुसरेच पाहून त्याचे खंडन करतात. या संदर्भातील एक प्रसंग फार बोलका आहे. तो असा आहे, एकदा हवीनहाळ कल्लय्यांची मुलगी कल्लव्ये ही लिंगपूजेसाठी पाणी आणत असताना अघटितपणे एका ब्राह्मणाचा स्पर्श होतो. भवीचा स्पर्श झाल्याने हे पाणी विटाळले म्हणून ती ते पाणी तिथेच सांडून टाकते. कल्लव्येचे हे वागणे पाहून त्या ब्राह्मणाला अतिशय राग येतो. तो रागारागातच जानवे फिरवत, पंचा सावरत, शेंडी उडवत सर्व ब्रह्मवृंदास जमा करतो. कल्लय्यांच्या घरासमोर जाऊन घडलेली घटना सांगतात. ब्राह्मणाच्या स्पर्शाने विटाळ होतो का? वर्णामध्ये श्रेष्ठ असलेल्या आम्हास तुम्ही स्पर्श करणार नाही का? असे विचारतो. तेव्हा त्या ब्राह्मणाचे सर्व बोलणे ऐकून कल्लय्या आपल्या मुलीने जे केले आहे ते अगदी योग्यच केले आहे असे स्पष्टपणे सांगतो. एवढ्यावरच न थांबता शिवभक्तांच्या घरचे कुत्रेसुद्धा तुम्हाला स्पर्श करणार नाही असे म्हणता क्षणी जमलेला सर्व ब्रह्मवृंद खूपच चिडतो. काही जण तर कल्लय्याच्या अंगावर धावून जातात. वेदपठन करणारे आम्ही कुत्र्यापेक्षाही हीन झालोत का? अशी ओरड सुरू करतात. तेव्हा कल्लय्या म्हणतो, आमच्या घरचा कुत्रासुद्धा वेदपठन करतो, तुम्हाला ऐकायचे आहे काय? रागाने लालबुंद झालेले ब्राह्मण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांच्यापैकी एक दोघे म्हणतात, तुझ्या श्वानाच्या मुखातून वेद वदव. तेव्हा कल्लय्या आपल्या कुत्र्याला जवळ बोलावतो. त्याच्या पाठीवर हात फिरवतो. कोणता वेद ऐकाल ब्रह्मवृंद हो? असे विचारतो. यजुर्वेद असे उत्तर ऐकू येते. तेव्हा कल्लय्याच्या आज्ञेवरून तो कुत्रा यजुर्वेद पठन करतो. हा प्रसंग पाहून ब्राह्मणांचा अहंकार धुळीस मिळतो आणि ते मुकाट्याने आपापल्या घरी परततात. तात्पर्य, ब्राह्मणांचा श्रेष्ठत्वाचा अहंकार आणि खोट्या प्रतिष्ठेचे सार्वजनिकपणे निराकरण करणारी ही घटना आहे. बसवादी शरण कल्याणमध्ये करीत असलेल्या नवक्रांतीचा प्रभाव
तत्कालीन समाज मनावर कसा परिणाम करीत होता यास ही घटना साक्ष आहे. स्वतः कल्लय्या आपल्या एका वचनात जातीव्यवस्था नाकारताना म्हणतात, ब्राह्मण प्रथम, शूद्र शेवटी असला तरी सर्वांचा जन्म एकसारखाच. आहार निद्रा भय मैथून हेही सारखेच. पुण्यपाप एकच, स्वर्गही एकच. हे वेगवेगळे आहे असे म्हणणाऱ्यांनो ऐकून घ्या. जाणीव म्हणजे सत्कुल, जाणीवेचे विस्मरण म्हणजे दुष्कुल. जाणीव असलेलेच मन परिपक्व, आगमांपासून आचारानुसार धर्म. हे जाणणारा शरण, विसरणारा सामान्य मनुष्य. विचार केला तर संपूर्ण चराचर पंचभूतमयच. सूर्यचंद्राप्रमाणे एक मनुष्य जन्म. सप्तधातू समम पिंडम, समायोनी समुद्भवः. आत्मजीव समायुक्तम, वर्णानाम किं प्रयोजनम. असे म्हणण्याचे हे कारण होय. महालिंग कल्लेश्वरा, तुझे भक्त अजात चरित्र असणारे, त्यांना कोणतीही जात नसते. शरण कल्लय्या हे महान वचनकार होते. महालिंग कल्लेश्वरा या अंकिताची त्यांची 103 वचने उपलब्ध आहेत. त्यांच्या वचनात विशेष करून भक्तिनिष्ठा, शरणतत्वाचे विवेचन, परधर्माचे खंडन, नीतिबोध, आत्मपरीक्षण, शरणस्तुती वगैरे विषय आले आहेत. शरण कल्लय्यांनी शरणसंगात राहून उन्नत असा अनुभव प्राप्त केला होता. बाह्य दांभिक भक्ती ते स्पष्टपणे नाकारतात. ते गुरु, शिष्य, लिंग, तप, योग याविषयी आपली स्थिती व्यक्त करताना म्हणतात, जाणीव हाच गुरु, आचार हाच शिष्य, ज्ञान हेच लिंग, संतृप्ती तप, समताच योगाचे फळ पहा. हे न जाणता वेशधारी होऊन डोके भादरून घेतले तर महालिंग कल्लेश्वर हसेल. आपले जीवन सुखी आनंदी करायचे असेल तर आपण कसे वागले पाहिजे याचा नीतिपाठ अगदी सरळ सुलभ अशा शब्दात शरण कल्लय्या आपल्या वचनातून सांगतात. स्वतःच्या गुणांची स्तुती करू नको, इतरांच्या गुणांची निंदा करू नको, व्यर्थ कोणाविषयी बोलू नको, बोलून खजील होऊ नको, प्रकटपणे अथवा अंतरंगात रागावू नको. आपले जीवन असेपर्यंत समता समाधान भरभरून राहू दे. महालिंग कल्लेश्वराचे शुद्ध आत्मस्वरूप जाणल्यानंतर केवळ सहज समाधान लाभावे. शरण कल्लय्या आपल्या अनेक वचनात शरणांची स्तुती करतात. शंकरदासी मैया, उरलिंग पेद्दी, घटिवाळय्या, मुद्दन्ना, अजगन्ना, निजगुणदेव, अणिमिषदेव, एकोरामतंदे, पंडिताराध्य रेवणसिद्धेश्वर, सिद्धरामेश्वर, मृडसिद्धेश्वर, अल्लम प्रभुदेव, चन्नबसवन्न, संगणबसवಣ್ण, मडिवाळय्या, सोड्डळ बाचरस, हडपदप्पण्णा, किन्नरी ब्रह्मय्या या शरणांचे स्मरण करीत त्यांच्या चरणी नमो नमो म्हणतात. याचा अर्थ ते कल्याणच्या अनुभव मंडपात सहभागी झाले होते. नंतर ते सिद्धरामांसोबत आपला जीवनक्रम चालवीत सोलापुरातच लिंगैक्य होतात. शिवयोगी सिद्धराम देवालयातच शरण कल्लय्यांची सुद्धा समाधी आहे. ओम नमो नमो शरण कल्लय्या.